डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं सेंटेन्स स्ट्रक्चर, एखाद्या वाक्याचे सेंटेन्स स्ट्रक्चर तयार करून कुठल्याही प्रकारचे वाक्य कशी तयार होतात ते एका फॉर्म्युला स्ट्रक्चरवरनं सांगणार आहे. कसं बघा, सेंटेन्स स्ट्रक्चर आय विल टेल यू प्लस आफ्टर प्लस वर्ब वन प्लस ING मीन्स V4 प्रेझेंट प्रोग्रेसिव. ओके, प्रेझेंट पार्टिसिपल. मग कसं, आय विल टेल यू प्लस आफ्टर प्लस वर्ब वन प्लस ING. वर्ब वन म्हणजे काय, क्रियापदाचे पहिलं रूप प्लस ING. ओके, V4. मग हे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, त्या आफ्टरचा वापर आहे. मग सेंटेन्स स्ट्रक्चरवरनं तुम्ही पुष्कळ प्रकारची वाक्य तयार करू शकता. ती कशी, ती अशी बघा. तुम्हाला सांगायचे आहे, विचार करून सांगतो. तुम्हाला एखाद्याला सांगायचे, हे बाबा मी विचार करून सांगतो तुला. काय रे, एखाद्या मित्राने तुला विचारलं, चलायचं का पार्टीला आज, येणार आहे का तू? मग तुम्ही काय सांगणार, विचार करून सांगतो ना. ते इंग्लिशमध्ये कसं सांगणार? तर हे सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला कामात येईल. कसं, विचार करून सांगतो असं जे सांगायचं असेल, पहिलं फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, आय विल टेल यू अशी सुरुवात करायची वाक्याची. आय विल टेल यू. ओके, नंतर काय करायचं, आफ्टरचा वापर करायचा. आय विल टेल यू आफ्टर. मग आफ्टर नंतर काय, वर्ब प्लस ING, क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे क्रियापदाला ING लावलेलं पाहिजे, ते वापरायचं. मग तिथं काय लिहायचं आहे, वर्ब प्लस ING, विचार करून सांगतो. मग करून सांगतो हे एवढं आलं, आय विल टेल यू आफ्टर, हे सेंटेन्सचं वाक्य आलं. पण ही क्रियापद आहे, ही V4 आहे, विचार. मग विचार करून सांगतो मी, विचारला कोणता शब्द हे तुम्हाला आलं पाहिजे, क्रियापद कोणती वापरायची हे तुम्हाला आलं पाहिजे. ही क्रियापद वापरलं लक्षात आल्यानंतर तिला ING फॉर्म द्यायचा असतो. जसं विचार करून सांगतो, मग सुरुवात करा, आय विल टेल यू आफ्टर. मग आफ्टर नंतर, या आफ्टर नंतर तुम्हाला V4 लिहायचं आहे. कसला, हे विचार. मग विचारला काय म्हणतात, थिंक. थिंकिंग, थिंकला ING लावला, थिंकिंग. म्हणजे आय विल टेल यू आफ्टर थिंकिंग. आय विल टेल यू आफ्टर थिंकिंग, याला म्हणतात विचार करून सांगतो. अशी वाक्य तुम्ही बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, बघून सांगतो. तुम्हाला सांगायचे असेल, बघतो, बघून सांगतो. मग बघून सांगतोला काय सांगणार, सुरुवात कशाने कराल, आय विल टेल यू आणि नंतर काय लावणार, आफ्टर. हां, मग बघण्याला काय शब्द आहे, वॉच. वॉच सांगा किंवा सी सांगा. मग काय वाक्य तयार झालं, बघून सांगतोला, आय विल टेल यू आफ्टर. इथं लिहिणार आय विल टेल यू आफ्टर. बघूनला काय, वॉच, आणि त्याला तुम्ही लावा ING, वॉचिंग. मग काय तयार झालं, आय विल टेल यू आफ्टर वॉचिंग. असं सेंटेन्स स्ट्रक्चर तयार होईल. विचार करून सांगतो, मग विचार करून सांगताना काय सांगावं लागेल, तेच सुरुवात करायची स्ट्रक्चरची. आय विल टेल यू आणि नंतर मग आफ्टर बोलायचं, आय विल टेल यू आफ्टर. मग विचार करून सांगतो, जसं वाक्य तयार केलं आपण तसं विचारून सांगतो. विचारून सांगतो असं सांगायचे आपल्याला. हां, घरी विचारून सांगतो असं बोललं. मग विचारून सांगतो, विचारायला काय म्हणतात, आस्क. ओके, मग काय वाक्य तयार झालं, आय विल टेल यू आफ्टर आस्किंग. काय, आस्किंग. आस्कला ING लावला, आस्किंग. असं सेंटेन्स स्ट्रक्चर तयार करायचं. आय विल टेल यू आफ्टर आस्किंग, वाक्यानुसार, क्रियापदानुसार. येऊन सांगतो, येऊन सांगतो मी, तिथं जाऊन येतो, मग येऊन तुला सांगतो असं सांगायचं. येऊन सांगतो, मग ते स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, आय विल टेल यू आफ्टर. मग येऊन सांगतो, येऊन, येणे म्हणजे काय, कमिंग. मग आय विल टेल यू आफ्टर कमिंग. असं स्ट्रक्चर तयार करू शकता. बोलून सांगतो, बोलून सांगतो, याच्यावर बोलून मी तुला नंतर सांगतो. मग बोलून सांगतो, मग काय सांगाल, आय विल टेल यू आफ्टर.
हे आधी लिहायचं, बोलायचं. आय विल टेल यू आफ्टर, मग बोलून, मग स्पीक प्लस आय एन जी, स्पीकिंग. काय झालं मग? आय विल टेल यू आफ्टर स्पीकिंग, मी बोलून सांगतो असं त्याचा अर्थ. स्पीकिंग. प्रयत्न करून सांगतो. का बरे, तुझ्या नाही जमलं, मी प्रयत्न करतो आणि तुला प्रयत्न करून सांगतो. मग प्रयत्न करून सांगतोला काय स्ट्रक्चर तयार कराल? आय विल टेल यू आफ्टर, एवढं तर लिहायचंय. आय विल टेल यू आफ्टर असं बोलायचं. आणि नंतर जी क्रियापद आहे त्याला वी प्लस आय एन जी करायची. प्रयत्न करणे, काय सांगणार मग? ट्राय, ट्राईंग असं करावं लागेल. मग आय विल टेल यू आफ्टर ट्राईंग, प्रयत्न करून सांगतो. अशा पद्धतीचे वाक्य जे तुम्हाला तयार करायचे असतील तर स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. सेंटेन्स स्ट्रक्चर काय? आधी आय विल टेल यू प्लस आफ्टर प्लस वी प्लस आय एन जी, म्हणजे आय विल टेल यू हे लिहिल्यानंतर आफ्टरचे वापर करायचे आणि नंतर क्रियापदाला आय एन जी लावून हे वाक्य तयार होतं मराठीमध्ये. आहे की नाही सोपं? मग अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करत राहा. थँक्स.